वेळेस आपल्या मनात कपट बुद्धी येते, याला सोयाबीन कमी हो, याची गाडी पलटी हो, अशा भावना आपल्या मनात ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण कोण आहे? दुर्योधन आहे. निष्काम कर्म योगा एवढा मोक्षाला नेणारा कोणता योग नाही, गीते पुढचं ज्ञान नाही. बरोबर आहे? बरोबर आहे ना? म्हणून मी काहीच नाही केले, सर्व काही आपोआप झाले. तुमचं काही जर सोनं सापडलं, पोरग नोकरी लागलं, सून चांगली सोय करणारी भेटली, तर अहंकार मनात आणायचा. मी काहीच नाही केलं, सर्व काही आपोआप झालं, असं निष्काम कर्मयोगाचं आचरण आणि परमेश्वराचं ज्ञान डोळ्यापुढे ठेवून वागायचं. नाही तर काय असतं, जर एखादी सोयरीक जर माणसाच्या हातून झाली ना, एक अवलाद मला भेटली होती, एक अवलाद अशी भेटली, त्यानं मला पहिल्यांदा शेत दाखवलं. शेत दाखवल्यावर काय म्हणलं माहिती आहे का, ते हे आपल्या हातचं आहे म्हणे, हे आपल्या हातचं आहे म्हणे, बापाच्या हातचं काय नव्हतं. त्याच्यानंतर मला त्यानं त्याचा बंगला दाखवला, म्हणे बंगला आपल्या हातचं आहे, म्हाताऱ्याच्या हातचं काय नाही. त्याच्यानंतर मला त्यानं 4 चाकी गाडी दाखवली, म्हणे ही गाडी आपल्या हातची, म्हाताऱ्याच्या हातची नाही. मी म्हणलं तू कोणाच्या हातचं आहे? तुला या 100 कोटीच्या किडन्या दिल्या, 200 कोटीचे वाल दिले, 5000 कोटीचं हाड दिलं, 10,000 कोटीचे डोळे दिले, पृथ्वीच्या किमतीचं शरीर कोण दिलं? म्हणलं तू शरीर कोणाच्या हातचं आहे? मग का नपलं? मग म्हणे ते आमचे वडील असल्यामुळे शक्य झालं. पावला आता दिवाळी झाली ना की सोयरिकी सुरू होतात, माहिती आहे ना बाबा. जर एखाद्यानं सोयरीक जर एखाद्याच्या हातून झाली ना, एवढं अहंकारण ताठे आपल्यामुळे झालं, ते आपल्यामुळे झालं, आपल्यामुळे ते सैल मांडवावर गेला. तुमच्या हातून जर सोयरीक झाली, काही योगाला कोणाचा तर अहंकार मनात आणू नका, नाही तर काय बेजाऱ्या होतात. मी माझ्या पुढचा अनुभव सांगतो, ध्यान देऊ नाही का. मी एका लग्नाला गेलो, किस्सा आहे का. मी एका लग्नाला गेलो, तिथं आता लग्नाला जाणं होणार नव्हतं म्हणून मी नानमुखात गेलो. त्या नानमुखाचं म्हणतात तुमच्या इथं. नानमुखात गेल्यानंतर काय झालं, त्या नानमुखाच्या मंडपात एक गृहस्थ बसलेले होते. आता नवरदेवकानी लयदीचं खपेन बा असं जरगड झालं होतं, आणि त्या मांदात्र्याने त्याची केली सोयरीक. खपेच ना 30-32 वर्षाचं, या पोराहून बी मोठा झालं, खपेच ना ते. आणि त्या मांदात्र्याने खपवलं, आणि मग मांदात्री नवरदेव जो त्याच्या नानमुखाला गृहस्थ आला, त्याचा हात धरायचा आणि म्हणत यायला बेटा, यायच्यामुळं आमचे योग आले, यायच्यामुळं आमचे योग आले. आता मांदात्री असा ताटला भवा, कारण जो माणूस नानमुखाला आला तो त्याला भेटू लागला. मांदात्री असं फुगलं अहंकारानं. आता मांदात्री म्हणजे तिथं काय धोत्राला निळी भख हाणेल होती, कपडे इस्त्रीचे चांगले कडक केलेले होते, दुसऱ्याच्या डोळ्यात आणि घुसलाशी टोपीची आणि काढेल होते बाबा त्यानं. आणि सोयरीक झाल्यापासून रोज ब्रिस्टलचं पाकिट नवरदेव त्याच्या खिशात कोंबत होतं जमवल्यामुळे. आता मंदात्री खुर्ची टाकून त्या मांडवात बसलं, मुखात 2-4 दात, पण सुपारी चगळणं सुरू, ब्रिस्टॉलचे चटके मारणं सुरू. आणि जो माणूस आला तो त्याला भेटू लागला, मग पुन्हा फुगलं. मी गेलो, मला नवरदेवान मग हात धरले, म्हणे यायला भेटा, यायच्या मूळचे योग आले. आता मांदात्र्याला वाटलं की सोयरीक झाल्यापासून ब्रिस्टॉलचं पाकिट भेटते, सुपारी कातरून भेटते, आणि हे विवाह ही सोयरीक पण आपल्या हातची. जर मला इंग्रजी आली असती तर मी या सभेचा जेंटलमॅनच झालो असतो. मंदात्री इंग्रजी मारायच्या बेतात होतं, पण येत नव्हतं, हुकेल होतं, शिकेल नव्हतं, आणि नवरदेव शिकेल नव्हतं. नवरदेव आडमुठ होतं आणि चांगलं धर्मेंद्र सारखं गॅट होतं. आता मंदात्री कशाच्या मूडमध्ये होतं, इंग्रजी मारायचं, इंग्रजी डायला खाणायच्या मंदात होतं, मूडमध्ये होतं. मी गेलो, म्हणलं बाबा यायची सोयरीक तुम्हीच केली का? म्हणे हो आपणच, दरवर्षी 5-50 सोयरिकी होतात म्हणे, ही सोयरीक आपणच केली म्हणे. म्हणलं नवरी कशी आहे? आता ती इंग्रजी अर्थ समजो का न समजो, इंग्रजी मारायच्या फॅडमध्ये होतं. आणि आता नवरदेवाच्या बापानं पण हुंड्यातली 20,000 सारून त्याला सेकंड हँड गाडी घेऊन दिली होती.
म्हणजे सेकंड हँड म्हणजे जुनी पुराणी एवढा नवरदेवाला अर्थ कळत होता. आणि मानदात्र्याला इंग्रजी आणायची होती. मानदात्र्याला मी विचारलं, म्हणलं मामा पोरगी कशी काय? अहो म्हणे फोरील काय पाहायचं म्हणे, फसकाला सेकंड हँड मुलगी म्हणे. म्हणलं काय? हा म्हणे सेकंड हँड मुलगी आहे म्हणे. आता नवरदेव तुंबलं बा. त्यानं पोळ्याच्या बैलावानी बा सिंगल झटका आणला. त्याच्या काजळ घायल डोळ्यातून लाल जरद बुबळ दिसू लागली. म्हणे मी तुला सुपारी कातरून देऊ देऊ दमलो, तुला सिगरेटचे पाकिट तुझ्या खिशात कोंबू कोंबू दमलो, आणि तू हा माझ्या गळ्यात जुना बारदाना अडकवला का? असा ठोका हाणला मानदात्र्याच्या गालात की एका ठोक्यात मानदात्री खुर्चीहून खाली, आणि दुसरा ठोका हाणला की मानदात्री बुलढाण्याला अस्सी रोग तज्ञाच्या दवाखान्यात ऍडमिट. म्हणून जर योग आला तर लय मोठा अहंकार आणू नका, कोण्याच कामाचं नका आणू. मी काहीच नाही केले, सर्व काही आपोआप झाले. आणि या तिसऱ्या चौथ्या आश्रमात साधू वृत्ती आली पाहिजे माणसाला. आमच्या पंथात काय सांगितलं? मानव पंथात. आमच्या म्हणे मानव पंथात. पंथ सगळी एकच आहे. पुन्हा भानगड व्हायची, तुम्ही जायचे उठून म्हणायचे याच्या पंथाचे गुण गायला लागला. साधू वृत्ती आली पाहिजे. म्हणून मी काहीच नाही केले, सर्व काही. जर कोणाच्या हातून आता दिवाळी झाल्यावर सोयरी झाली तर असा अहंकार तुम्ही आणू नका.